करमाळा तालुक्यातील सांगोबा या मंदिरामध्ये परिसरामध्ये अडकलेल्या 90 जणांचंही झालं रेस्क्यू। तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढलं। बोट पंक्चर झाल्याने अनेक अडचणी आल्या। बीड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा। गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा या गावामध्ये लष्कराच्या टीमकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। एनडीआरएफची एक तुकडी देखील दाखल होणार। नाशिकमधील गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटींची मदत द्या। पंचनामे आणि नियम तपासण्यामध्ये वेळ घालवू नका। आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा। उद्धव ठाकरे यांची मागणी। काहींना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही। ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर।